तर आज आपण घरच्या घरी ज्यूस सेंटरवर मिळणारं सरबत कसं करायचं ते बघूया। अगदी घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं। आता याच्यामध्ये मी सब्जा घालून केलेलं सरबत आहे। याच्यामध्ये साबुदाणाही घालतात, मग ते जास्त वेळ लागतो, हे झटपट होणार आहे। तर याच्यामध्ये सब्जा कसा भिजवायचा तेही दाखवणार आहे मी। जर तुम्हाला साबुदाणा घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता, पण मग रात्री आदल्या दिवशी किंवा 2-3 तास साबुदाणा भिजवावा लागतो आणि नंतर मग त्याला शिजवून घ्यावा लागतो, थोडा वेळ जातो। त्यापेक्षा हे झटपट सरबत कसं करायचं आहे ते मी दाखवणार आहे। अगदी झटपट म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतं। त्यासाठी इकडे मी सब्जा घेतला आहे। आता हे किराणा मालामध्ये तुम्हाला कुठेही मिळेल, अगदी सहज मिळेल। एकदम बारीक असं असतं हे, बघू शकता तुम्ही, मोहरीसारखं असतं आणि किराणा मालाच्या दुकानात किंवा तुम्हाला मॉल स्टोअरमध्ये कुठेही मिळेल। तर आता हे थोडंसं भिजायला ठेवायचं आहे आपल्याला। तर वाटीमध्ये पाणी घेतलं आहे मी एक वाटीभर आणि याच्यामध्ये 2 चमचे घालायचं। तुम्ही बघून घाला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, कारण हे फुलून जास्त होतं। तर मी इकडे 2 चमचे घेते, एक लहान 2 चमचे घेतलेत आणि एक वाटीभर पाण्यात हे मी भिजत ठेवणार आहे। बाकीचं सगळं प्रोसेस करूसपर्यंत हे छान फुलून येतं, पांढरे शुभ्र असे मस्त दिसतात हे। तर हेही वापरू शकता किंवा तुम्ही साबुदाणाही घालू शकता। मग त्यासाठी काय करायचं, साबुदाणा थोडासा एक 2-3 तास भिजवून घ्यायचा आणि नंतर मग 2-3 वाटी पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये साबुदाणा घालायचा, साखर घालायची आणि साबुदाणा छान शिजवून घ्यायचा आणि मग मिक्स करायचं। त्यापेक्षा हे अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे, त्यासाठी मी दाखवते। तुम्ही बघू शकता पाणी घातल्याबरोबर लगेच फुलायला सुरुवात होते। अगदी एक 5 मिनिटांमध्ये छान फुलून तयार होतं हे सब्जा। उन्हाळ्यामध्ये सब्जा भरपूर जास्त खावा, कशातूनही चांगलं असतं पोटाला। तर आपण आज टरबूजाचं सरबत करायचं आहे, तर त्यासाठी इकडे मी एक मोठं टरबूज घेतलं आहे। आता बाजारामध्ये टरबूज, कलिंगड भरपूर यायला लागलेत, तर मी टरबूजाचं आज बनवून दाखवणार आहे। तर हे एकदम थोडंसं नरम घ्यायचं, जास्त असं कडक घेऊ नका। नरम घेतलं की कसं आतमध्ये एकदम छान केसरी कलर त्याचा येतो आणि जर कडक घेतलं तर थोडंसं मग पांढरट असतं ते। हे बघा, बघू शकता तुम्ही, एकदम पिकलेलं आहे हे। आणि हे आणूनही मला एक 2 ते 3 दिवस झालेत, घरी आणून ठेवलं होतं मी। तर थोडंसं नरम झालं, पिकून तयार झालं हे। तर त्याच्यातला आता बिया आहेत ते सगळ्या काढून घ्यायच्या। असं नरम असले की कसं तुम्हाला चमच्याने हे ह्याचा गर काढता येतो, कडक असेल तर मग ते सुरीने साल काढून मग ते काढावं लागतं। हे बघा, बघू शकता तुम्ही, आता बघा हे चमच्याने छान पटकन निघतं आहे। तुम्हाला सरबत करायच्या वेळेला हे अशाच पद्धतीने नरम असं घेऊन यायचं, थोडंसं हाताचं दाबून बघायचं, नरम असेल तेच घ्या, म्हणजे पटकन तुम्हाला गरही काढता येईल, चमच्याने पटकन गर काढता येईल। बघा आता मी दोन्ही हे गर काढून घेतले। एक अख्खा मोठं घेतलेलं आहे मी टरबूज, ते सगळं वापरणार आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे घ्या। आता हे एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा सगळा गर काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये साखर घालायची, एक चमचाभर मी साखर घालते। गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण एक मी चमचाभर साखर घालते आणि मग याला वाटून घ्यायचं आहे। तर हे साधं मिक्सरचं जे मोठं भांडं असतं मी तेच वापरलं आहे, याने खूप छान असं मस्त वाटता येतं। किंवा मग तुमच्याकडे ज्युसरचं भांडं असेल तेही वापरू शकता। मी हे मिक्सरचंच भांडं वापरलं आहे आणि आता याला पाणी न घालता छान वाटून घ्यायचं। बघा मस्त असं हे गर एकदम बारीक असं वाटून झाला, एवढा इतपत घट्ट निघतो तो। त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता किंवा मग दूधही घालू शकता, अशा पद्धतीने हे होतं। तर आता याच्यामध्ये थोडंसं असं गुठळ्या राहतात थोड्याशा, मग ते तोंडाखाली आलं की मुलं पित नाहीत। अशा वेळेला काय करायचं, एक गाळणी घ्यायची आणि गाळून घ्यायचं हे सगळं, म्हणजे टरबूजाच्या आतल्या गरामध्ये धागे पण असतात तेही निघून जाईल, किंवा थोडंसं जाडसर आलेलं असेल तेही पूर्णपणे निघून जातं। जास्तच तुम्हाला आतमध्ये गाठी दिसत असतील तर मग त्या पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून, आता हे बघा भरपूर निघाले, तर याच्यात मी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे मी। तर याच्यामध्ये पाणी थोडंसं घालते आणि बघ परत फिरवून घेते। बघा अशा पद्धतीने हे सगळं गाठी निघून जातात, म्हणजे थोडंसं जाडसर राहिलेलं असतं तेही निघून जातं। आणि आता हे छान असा मस्त हा गर तयार झाला।
सगळं दाबून असं छान हे काढून घ्यायचं गर आणि हे इतपत घट्ट निघाले बघा. आता तुम्ही असंही पिऊ शकता, पण थोडंसं पातळ करायचं असेल तर मग याच्यामध्ये पाणी किंवा दूध घालू शकता. मी याच्यामध्ये दूध घालते. थोडंसं बर्फ घालायचा किंवा मग हे असं करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. मी आता पटकन दाखवते म्हणून बर्फाचे खडे टाकते. 1 2 3 4 बर्फाचे खडे टाकते. तुम्हाला जर बर्फ नसेल आवडत किंवा खायचं नसेल तर काय करा, थोडा वेळ एक अर्धा पाऊण तास तुम्ही फ्रीजमध्ये हे ठेवून द्या की मस्त तुम्हाला सरबत तयार होतं. आता इथे मी दूध वापरते. एक मोठा पेला भरून दूध वापरले मी. तुम्ही पाणीही वापरू शकता. साखर पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा किंवा तेवढा जाडसर गर जर तुम्हाला आवडत असेल तर तसंही ठेवून तुम्ही हे सरबत म्हणून वापरू शकता. मस्त असं तुमचं सरबत तयार झालं. आता ग्लासमध्ये ओतून घ्यायचं. इतपत मी पातळ ठेवले, तुम्ही बघू शकता. खूप असा केशरी रंग येतो त्याला. त्याचं हेच कारण आहे की एकदम पिवळसर आणि पिकलेला घ्यायचा म्हणजे असा कलर त्याचा येतो. जर तुम्ही कच्चा घेतला थोडासा तर मग थोडासा तो पांढरट येतो. म्हणून मग पिकलेला असं जरासा हातानं दाबून बघायचा आणि मग तो रस करायचा असेल, तुम्हाला सरबत करायचं असेल तर तशाच पद्धतीने तुम्ही घ्या. आता बघू शकता तुम्ही, मगाशी आपण जे सब्जा भिजत घातला होता तो केवढा फुगून झाला आहे बघा, मस्त झाला आहे असा. आता हा असं भिजवून ठेवला की तुम्हाला फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस छान टिकतो, याला काहीही होत नाही. तर एकदमच करून ठेवायचा, 2-3 दिवस जात होतो. तर एक एक चमचा जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं आवडत असेल तर टाकून घ्यायचं आधी. ग्लासमध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आणि नंतर मग याच्यामध्ये आता या ग्लासमध्ये हे पण तुम्ही बर्फाचे कडे टाकू शकता, पण मी पूर्ण याच्यामध्येच टाकले त्यामुळे वरून टाकायची गरज नाही. तुम्हाला जर थंड वाटत असेल, आवडत असेल तर वरून पण तुम्ही हे असे बर्फाचे खडे टाकून घेऊ शकता. बघा मस्त असं हे सरबत तयार झालं. खूप छान चवील, अगदी ज्यूस सेंटरवर जसं मिळतं अगदी तसंच तुम्हाला हे सरबत चवीला लागतं. घरच्या साहित्यामध्ये, घरच्या ह्याच्यामध्ये बनून तयार होतं. साखर आणि फक्त सब्जा घ्यायचा. तुम्हाला साबुदाणा घ्यायचा असेल तर तो मगाशी मी सांगितला तशा पद्धतीने शिजवून घ्या आणि साबुदाणाही वापरू शकता तुम्ही. पण सब्जा कसंही तसाही खूप चांगला आहे, पचायला हलका आहे, पोटासाठी एकदम थंडगार आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा अशा पद्धतीने खावा. तर बघा आपलं सरबत तयार झालं. मस्त असं एका टरबुजामध्ये माझे हे 6 ग्लास सरबत तयार झालं आहे माझं. तर मस्त असं सरबत तयार होतं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं ते लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.